नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार बोल मुंबई बोल या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। पण आजचा जो एपिसोड आहे हा बोल मुंबई बोलचा आपण ठाण्यातनं काढतोय। ठाणे बृहन्मुंबई विभागातलं एक महत्त्वाचं शहर आणि महत्त्वाचा जिल्हा आहे आणि सध्या संपूर्ण ठाण्याला वाहतुकीच्या कोंडीने विळखा घातलेला आहे, ट्रॅफिकने विळखा घातलेला आहे आणि ठाणेकरांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। आपल्यासोबत ठाणेकर आहे, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहे आणि इतरही काही सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांच्याकडनं ठाण्यातील संपूर्ण वाहतूक कोंडीचा एक माहिती घेऊया आणि नेमकं याचं कसं मूल्यमापन करतात ते जाणून घेऊया। सुरुवातीला आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, ठाण्याच्या वाहतूक समस्येकडे कसं बघता आणि त्यातच ठाणे महानगरपालिकेनं वेगवेगळे 3 प्रकल्प हाती घेतले, एकाच वेळी 3 प्रकल्प करणं गरजेचं होतं का? नाही, अतिशय चुकीची योजना आहे ती आणि त्यांनीच वाहतूक कोंडीचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। टप्प्याटप्प्याने या गोष्टी केल्या असत्या तर आजची ही परिस्थिती उद्भवली नसती। आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा हब म्हणावा लागेल असं जे नौपाडा विष्णुनगर वगैरे विभाग आहे त्याच्यामध्ये ह्याची जास्त तीव्रता जाणवते। मी ह्याच विभागात राहतो आणि ती तीव्रता मला स्वतःला जाणवते की चालण्यासाठी सारखी सुद्धा आता परिस्थिती राहिलेली नाही। वाहतूक समस्या अशी आहे की ठाण्यामध्ये ज्या काही ब्रिज झाले आता नवीन ब्रिज करतायत, अतिशय बिकट परिस्थिती आहे ठाणेकरांना कुठे जायचं असलं तरी एवढा त्रास होतो। दुपारी जाऊ द्या, संध्याकाळी जाऊ द्या, मुलांना शाळेची वेळ ही अगदी प्राईम लोकेशन आहे। म्हणजे लोकांना शाळेत जायचं असेल मुलांना एवढा त्रास होतो की बस रे बस। म्हणजे अक्षरशः त्या मुलांना 12-12:30ची शाळा असेल तर सकाळी 10 वाजता निघायला लागतं, का तर वर्गात पोचायचं आहे, शाळेत पोचायचं आहे। आणि त्यामुळे एवढी वाहतूक कोंडी आहे। या वाहतूक कोंडीची समस्यामध्ये आम्हाला अक्षरशः ठाणेकरांचं अक्षरशः पाणी झालेलं आहे। नाही, मात्र ठाण्याची जे रस्ते बघितले तर त्या म्हणजे स्थानिक या ठिकाणचं प्रशासनाकडनं सांगण्यात येते की ही वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यासाठीच वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले। रस्ते अरुंद होते आणि त्यावरती आता फ्लायओव्हरचं काम सुरू आहे। नाही, फ्लायओव्हरचं काम सुरू आहे हे नक्की, पण तुम्ही जर टप्प्याटप्प्याने घेतला असता, आज कापूरवाडीपासून जे चालू आहे ती ठाणा स्टेशनपर्यंत, आम्हाला कापूरवाडीवरनं ठाणा स्टेशनपर्यंत यायला कमीत कमी 25 मिनटं लागतात। म्हणजे आमची आई, आमची बहीण, आमच्या मैत्रिणी ज्या तिकडून कामावरनं येत असेल सकाळच्या टायमालासुद्धा, तर त्यांना अक्षरशः म्हणजे एक ट्रेन सुटली तर जीव घेणा प्रवास आहे का नाही, हा ठाण्यामध्येच जीव घेणा प्रवास चालू होतो। काय अनुभव आहे तुमचा ठाणे ते पोखरण दरम्यान प्रवास करताना? पोखरण 2चा विद्यार्थी माजुडा शाळेमध्ये जातात, ग्रामीण संस्था माजुडा, परंतु तिथं अजूनसुद्धा शाळेच्या विद्यार्थ्यांना जायच्या वेळेस ट्रॅफिक हवालदार नसतात। त्याचप्रमाणे तिथं झेब्रा क्रॉसिंग मारलेलं नाही। आम्ही त्यांनी शाळेच्या संस्थेच्या मार्फतसुद्धा जे प्रशासन आहे त्यांनी निवेदन दिलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत तिथं झेब्रा क्रॉस नाही, तिथं अपघात झालेले आहेत। त्याचप्रमाणे खालून जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी स्पीड ब्रेकरची ते व्यवस्था नाही, ते खातं सार्वजनिक बांधकामाकडे आहे सांगितलं जातं। TMCकडे अर्ज केले तर सार्वजनिक बांधकामाकडे ते खाते सांगितलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री जे रस्त्याची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ठाण्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, हो, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते करतील अशी आम्हाला आशा आहे, परंतु आतापर्यंत झालेलं नाही। झेब्रा क्रॉस तिथं मारून मुलांना, विद्यार्थ्यांना शाळेचं जे क्रॉसिंग आहे ते सुखसोयीसाठी उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि त्यांनी लवकरात लवकर करून द्यावी अशी त्यांच्याकडे आमची अपेक्षा आहे। अनेक लोकांच्या अपेक्षा आहे आणि ठाण्यातील कोंडीबाबत स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उमेश पाटील आपल्यासोबत आहे। उमेशजी, नेमकं काय सांगाल तुम्ही? या संपूर्ण परिस्थिती ओढावली आहे, काय करते प्रशासन? प्रश्न असा आहे की वाहतूक शाखेकडून सध्या गाड्या म्हणजे कळवा संदर्भात मी बोलेल, कळवा ते खरं हा 1 किलोमीटर अंतर किंवा आपल्या डिगा जात असेल तर संध्याकाळी 5:30 आपण जाऊ शकत नाही, तर इतकी वाहतूक वगैरे असते, संपूर्ण गाड्या रस्त्यावर वाहतूक शाखेचं काम आहे। हो, पण ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, आपण त्या शिवसेनेचे नगरसेवक आहात। जरी प्रशासनाचं काम असलं तर प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत असतो, पण वाहतूक शाखेची जबाबदारी आहे का गाड्या कुठे पार्किंग, बसेस उभ्या करायच्या, कुठे गाड्या उभ्या करायच्या आहे, त्यांना कुठे रिक्षा असतील त्यांना पण उभ्या करायच्या, पण त्यांना कुठेतरी आपण नियम दिले पाहिजे। कारण काय होतं माहिती आहे का, प्रत्येकला पण प्रशासन धरून चालणार नाही। प्रशासन आपल्या पद्धतीने काम करतो, जसं खारेगावमध्ये मॉडर्न रोडचं काम सुरू आहे, ठिकाणी त्या ठिकाणी आपण काम टप्प्याटप्प्याने काम चालले, सगळे खोदून ठेवले, ते काम प्रशासनाने चांगल्या पद्धतीने काम केलं तर मला वाटतं वाहतूक शाखेच्या दृष्टिकोनातून हे कमी होईल। तर आपण बघितलं कळवा ब्रिज बंद झाल्यानंतर आज जी परिस्थिती ओढवली गेली आहे कळवा खारेगावमध्ये, आज 3.5 लाख लोकसंख्या आहे, त्या दृष्टिकोनातून ब्रिज होणे गरजेचं आहे।
जरी आम्ही सत्ता असलो तरी आमच्यापर्यंत आमचे पालकमंत्री चांगलं काम करत आहेत. त्यांना असं वाटतं प्रशासन बाजू या ठिकाणी करत असताना याकडे लवकर काम झालं पाहिजे ही भावना असली पाहिजे असं सुद्धा मला वाटतं. या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक यांच्याकडनं प्रशासन ऐकत नसल्याचा आरोप करण्यात आला. स्थानिकांकडनं बघूया. सर, कसं सांगाल, प्रशासन ऐकत नाही किंवा प्रशासन म्हणजे साथ देत नाही विकास कामांना आणि त्यामुळे प्रकल्प रखडतायत असा आरोप नगरसेवक करतायत, खरं आहे? नक्कीच कारण साधं रस्त्यावरती जे काही प्रशासनाकडून पट्टे मारण्यात आलेले आहेत त्याचे सुद्धा नीट देखभाल केलेली नाही आहे. संपूर्ण शहरातले हे गेलेले आहेत, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे गेलेले आहेत. त्याच्यासाठी मी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे, पण त्याच्याकडेही लक्ष दिलं जात नाही आहे. आणि डबल पार्किंगच्या समस्येकडे सुद्धा वाहतूक पोलिसांकडून लक्ष दिलं जात नाही आहे. आणि एकंदरीतच प्रशासन या बाबतीत उदासीन वाटतं आहे. सर, काय वाटतं, प्रशासन लक्ष देत नाही, कुठेतरी लोकप्रतिनिधींचा वचक प्रशासनावर कमी पडतो असं वाटतं वाहतुकीच्या समस्येच्या बाबतीत? वास्तविक पाहता वाहतुकी संदर्भात म्हणा, या रस्त्यावर अवैध पार्किंग संदर्भात म्हणा, आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं जे वाहतूक कोंडीचं कारण जे आहे ते अनेक ठिकाणी पालिकेने काम सुरू करून ठेवलं आहे. आता पालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणतात की प्रशासन ऐकत नाही, कुठेतरी लोकप्रतिनिधींचा वचक कमी आहे का? लोकप्रतिनिधींचा वचक कमी आहे असंच म्हणावं लागेल. कारण अनेक वेळा महासभेमध्ये अनेक प्रस्तावांचे विकास कामांचे ठराव मंजूर केले जातात, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी करत असताना नगरसेवकांच्या सूचनेवर प्रशासनाने काम करून शहराचा विकास होईल. प्रशासनाने जर आपली मनमानी केली या नगरसेवकांच्या सूचनांकडं, कारण नगरसेवक हा स्थानिक लोकल कार्यकर्ता असतो, लोकांच्या समस्या, वाहतुकीची समस्या, रस्त्यांची समस्या, कुठे रस्ता हवा आहे, कुठे रस्ता रुंदीकरण करायला हवं आहे, कुठं नाही करायला हवं आहे, कुठं लोक बाधित झाली त्यांना न्याय दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या लोकल जो नगरसेवक असतो त्याला अनुभूत असतात. त्या गोष्टीचा त्याला अनुभव असतो आणि लोकांना त्याला विचार जबाब द्यायचा असतो. अशा वेळी नगरसेवकांचे ज्या काही प्रस्ताव असतील, सूचना असतील, त्या प्रशासनाने व्यवस्थित लक्षात घेऊन त्या विकास कामाचा जनहितासाठी किती उपयोग होईल, किती चांगला उपयोग होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. युवासेनेचे पदाधिकारी राहुल लोंढे आपल्यासोबत आहे. राहुलजी, काय सांगाल, प्रशासनावर आणि किंबहुना लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते की कारण लोकप्रतिनिधींचं प्रशासन ऐकत नसेल तर लोकप्रतिनिधीचा कुठेतरी प्रशासनावर वचक कमी असं म्हणता येईल? सगळ्यात महत्त्वाचं आपण जो उल्लेख केला की मुंबईला लागून असलेले शहर आहे आणि शहराचं मुंबईला लागून असल्यामुळे ठाणे शहर आज वाढतं आहे. ठाणे शहरातील लोकसंख्या वाढते. एकेकाळी ठाणे शहर नौपाड्यापुरतं मर्यादित होतं, कोपरीपुरतं मर्यादित होतं, माझीवाड्यापुरतं मर्यादित होतं. आज ते ठाणे शहर घोडबंदर, गायमुख ते कळवा, मुंब्रा, विटावापर्यंत जाऊन पसरलेलं आहे. पण टप्प्याटप्प्याने कामं करता आली असती. लोकसंख्या जर 25 लाख घरात असेल, 25 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरामध्ये एका सर्वेक्षणांती 19 लाख वाहनं झालेली आहेत. हा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर एका शहराची लोकसंख्या जर 25 लाख असेल तर त्याच शहरामध्ये महापालिका क्षेत्रात 19 लाख वाहनांची नोंद होते. म्हणजे एका घरामागे 4 वाहनं झालेली आहेत. एका घरामध्ये एक बाईक असेल, एक 4 व्हीलर असेल, मोठ्या मुलाला गाडी असेल तर पार्किंग करायची कुठे? जसं बाहेरच्या देशात आपण म्हणतो की गाडी घेण्यापूर्वी पार्किंग करा, जसं बाहेरचे असे नियम आहेत की RTOला सांगितलं जातं, कुठल्या शोरूमला सांगितलं जातं राहुल लोंढेला गाडी घ्यायची तर राहुल लोंढे पहिली पार्किंग दाखवावी मग त्याला गाडी द्यावी. पण इथं मला वाटतं ह्या देशामध्ये सर्रास असे कायदे झालेले नाही आहेत. त्यामुळे आज आपण बघितलं की हा रस्ता बघितला सगळीकडे गाड्या आहेत. ट्रॅफिक पोलिसांचं काम असतं, ट्रॅफिक पोलीस गाड्या उचलतात, ट्रॅफिक पोलीस टोईंग करतात, परंतु टोईंग करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. आज MMRDने जे ब्रिजेस ठाण्यामध्ये आणलेले आहेत, लोपाडा असेल, मीनाताई ठाकरे चौक असतील, कापूरबावडी असेल, कळवा असेल, या ठिकाणी ब्रिजेसचं काम चालू आहे. परंतु टी चंद्रशेखर यांनी 1997 साली जे रस्ता रुंदीकरण केलं त्यानंतर बरोबर 16-17 वर्षांनी जयस्वाल साहेबांनी रस्ता रुंदी केलेला आहे. परंतु हा सगळ्याचा महत्त्वाचा प्रश्न कुठे असेल? प्रशासन जबाबदार असेल, लोकप्रतिनिधी जबाबदार असेल, परंतु ह्या एकट्या दुकट्या प्रशासन लोकप्रतिनिधी जबाबदारी नाही आहे. याला नागरिकांचंही सहकार्य पाहिजे, पोलीस प्रशासनाचं सहकार्य पाहिजे, RTOचं सहकार्य पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून जर काम केलं ती समस्या सुटणार आहे. फक्त प्रशासन काम करत नाही आणि सत्ताधारी काम करत नाही. सत्ताधारी कुठं वाहनं लावत नाहीत, परंतु वाहनांची संख्या का वाढते? ठाणे शहरामध्ये वाहनं बेफाम झालेली आहेत. आपण पाहिले किती ब्रिजेस करा, जर रस्ता 30 फुटाचा 60 फुटाचा केला तर आणखी 4 वाहनं वाढतात. महेंद्र मोनेजी, रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढती आहे असं सांगण्यात येतंय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं. यावर दुसरा काही उपाय असू शकतो का? आणि काम लवकरात लवकर करणं ही कुणाची जबाबदारी आहे?
त्यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. वाहनांची जी संख्या वाढते ती पण आपल्याला कंट्रोल करायला हवी आहे. त्याच्यासाठी कोणती तरी उपाययोजना करायला हवी. नुसतंच एकमार्गी वाहनं वाढत राहिली तर ही समस्या आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे. रस्ते किती मोठे करा, रस्ता रुंदीकरण हे त्याला हे नाही, त्याच्यावरती पार्किंग व्हायला लागलं. सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा जो खोळंबा उडाला आहे तो ब्रिजचं काम सुरू आहे. ब्रिज खाली सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे. अगदी एका ठिकाणी एखादीच लेन सुरू आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालेला आहे. पालिकेकडनं कुठलंही डायव्हर्जन देण्यात आलेलं नाही. इतक्या सगळ्या गोष्टी असताना फक्त गाड्याची संख्या वाढणं हे एक सबब देऊन शिवसेना किंवा जे सत्ताधारी आहे ते आपल्यावरचं म्हणजे जे त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतायत ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, पण उपलब्ध वाहनांना इन्फ्रास्ट्रक्चर देणं हे सुद्धा प्रशासनाचं काम आहे. तुम्ही नौपाड्यात बघाल तर एकही सिग्नल चालू नाही आहे. सिग्नल व्यवस्था ठप्प असणं, वाहतूक पोलीस कोपऱ्यावरती उभा नसणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मूळ वाहतुकीमध्येच येतात ना. तर त्यामुळे प्रशासन जबाबदार हे असतंच नेहमी. नागरिकांवरती सगळी जबाबदारी टाकून झटकून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट जी उपलब्ध वाहनं आहेत त्याप्रमाणे वाहतुकीची व्यवस्था करणं आणि त्याचं नियोजन करणं वेळच्या वेळी, शाळा सुटण्याच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, ऑफिसेस सुटण्याच्या वेळेला, ह्या सगळ्या ज्या वेळा आहेत त्यामध्ये वाहतुकीचं नियोजन करणं ही प्रशासनाची 100% गरज आहे आणि ती जबाबदारी ते टाळू शकत नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन, वाहतूक पोलीस सगळे हातात हात घालून ठाण्याची वाहतूक सुरळीत करू शकत नाही का? कारण आपण जे सत्ताधारी पक्ष आहे त्याचे एक पदाधिकारी आहात. तुम्हाला मी सांगतो, या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते ठाणे शहरामध्ये राहतात. कोपरी ब्रिजचा प्रश्न आहे. कोपरी ब्रिज आपण अनेक वेळा ह्या लोकांनी सांगितलं की तिथे ट्रॅफिक जाम होते संध्याकाळचे पीक आवरला. आम्ही अनुभव घेतला मुंबईत. साहेबांनी स्वतः रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक होऊन MMRD अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्यांच्या पातळीवर त्यांनी ती बैठक घेतली आणि आज ते टेंडर मंजूर झालेलं आहे. मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये ह्या कोपरी पुलाचं काम सुरू होईल. 6 मार्गिका त्या होणार आहेत. दुसरा प्रश्न, ठाण्याच्या महापौर आमच्या मीनाक्षी शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील, पदाधिकारी असतील, यांनी वर्तकनगर असेल, पोखरण असेल ह्या भागाचा दौरा केलेला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी पोलिसांसह दौरा केला. पोलीस प्रशासनाला सूचना केल्यात की बाबा तुम्ही एक रस्ता बंद करत असाल तर तुम्ही दुसरा रस्ता सुरू ठेवा, जेणेकरून नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. आपण पाहिलं की आज ठाणे महानगरपालिका, आज ठाणे शहरामध्ये ठाणे रेल्वे स्टेशन परिसर असेल, हे हातात हात घाम घालून गेल्यामुळे तुम्ही ठाणे शहर बघा ना, स्टेशनचा परिसर आज मोकळा झालेला आहे. एक गाडी तिथं थांबत नाहीये. परंतु हे काम आहे, हे MMRDने या ब्रिजेसचं काम चालू केलेलं आहे. मला वाटतं की एकाला दोष देण्यापेक्षा सगळ्यांनी जर एकत्र येऊन काम केलं तर हा ठाण्याचा वाहतुकीचा प्रश्न सुटेल आणि चांगल्या सुविधा द्यायच्या असतील. तुमचा प्रश्न बरोबर आहे की एकाच वेळेस सगळे काम का चाललं, परंतु प्रशासनाने आता ही दखल घ्यावी. एक रस्ता तुम्हाला काम करायचं असेल तर दुसरा मार्ग तुम्ही उपलब्ध करून दिला पाहिजे. राजा राजपूरकर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे. राजाजी, ठाणे शहरामध्ये वाहतुकीची जी कोंडी उडाली आहे, कोण जबाबदार आहे याला? आणि एकाच वेळी एवढ्या सगळ्या प्रकल्पाचं काम पालिकेनं हाती घेतलेलं आहे, काय सांगा? स्वतःची सत्ता गेल्या 25 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती ह्या ठिकाणी सत्ताधारी या ठिकाणी राज्य करतायत आणि ही एकंदरीत त्यांची फार मोठी आजच्या बघायला तर हे त्यांचं अपयश आहे खऱ्या अर्थाने पाहिलं. कारण की तुमच्याकडे पालकमंत्री तुमचा स्वतः लाभलेला आहे. एवढा मोठा पालकमंत्री या ठाणे जिल्ह्याचा असताना, ह्या ठाणे शहरामध्ये राहत असताना, त्याचप्रमाणे या ठिकाणी ठाणे शहराची महानगरपालिका सत्ता असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना पण सत्ताधारी पक्षाकडे फक्त बॅनर लावण्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही आहोत. कोपरीच्या रस्त्यावर एखाद्या माणसाचा जीव चालला असेल तर त्या माणसाचा जीव हा अक्षरशः त्या ॲम्ब्युलन्समध्ये बेताकुटीला येतो. परंतु गेल्या 5 टर्म्स महानगरपालिका सत्ता असताना आणि ह्या वेळेला शिवसेना ही राज्यावर सत्तामध्ये असताना कोपरीचा प्रश्न आजही सोडू शकत नाहीये. ह्याची खरोखरच बघा, आता या ठिकाणी मला सगळ्या ज्या सत्ताधारी पक्ष असो, तुम्ही विरोधात असो, तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी एक उदाहरण समोर येतंय. ज्या पद्धतीने एकमेकांसाठी आरोप करायला सगळे पुढे येतात पण राहुलजी विकासासाठी तुम्ही समोर या. राहुलजी बोलत होते त्यावेळेला आम्ही सगळं ऐकत होतो. आम्ही एका शब्दाने बोलत नव्हतो. आम्ही ठाण्याच्या नागरिकांना तुम्ही का वेटीस धरता? सगळ्यात पण जसे एकमेकांवर आरोप सुरू आहे राहुलजी, तुम्ही त्यांचं खंडन करत होता. हातात हात धरून विकास होऊ शकत नाही का? मी ते सांगितलं. मी आतापर्यंत जे वक्तव्य केलं, माझ्या वक्तव्यातून तुम्ही रेकॉर्ड तपासा. मी म्हटलं हातात हात कामून सगळ्यांनी काम करायची गरज आहे. कोणी राजकारण केलं आल्यावर पालकमंत्र्यांनी कोरी आरोप केले. पालकमंत्री या ठिकाणी कोपरीच्या ब्रिज पासून 3 तारखेपर्यंत मोठे होर्डिंग आणि बॅनर लागले की आम्ही करून दाखवलं. तुम्ही करून दाखवलं.
मग गेले 5 टर्म तुम्ही सत्तेवरती आहात, तुमच्याकडे अजूनपर्यंत कोपरी बीचं सँक्शन घेता येत नाही. बरोबर. पालकमंत्र्यांकडे स्वतः पालकमंत्र्यांकडे रस्ते वाहतूक विभाग आहे, पालकमंत्र्यांकडे MSRDC विभाग आहे. पालकमंत्री का नाही करू शकत? त्यांचाही प्रश्न बरोबर आहे. त्यांचा प्रश्न मी उमेश पाटील त्यांचा प्रश्न बरोबर आहे. आपण नगरसेवक आहात, आपल्याकडे खासदार आपले, आमदार आपले, पालकमंत्री तुमच्या पालकमंत्र्यांकडे MSRDC सारखं खातं आहे. असं असताना अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडून द्या, मग कोपरीचा प्रश्न असो, ठाण्यामध्ये एंट्री पॉइंट असो, एक्झिट पॉइंट असो, मला बघा PWD नाही सार्वजनिक बांधकामामध्ये हे चांगले काम करतायत. मी कळव्यातला नगरसेवक आहे. आपला झाकून दुसरा उघडा ठेवायचा नाही. ऐकून घ्या कळव्यातली परिस्थिती काय बघा. मान्य आमदार भागात मुंब्रा बघा, ऐकून घ्या. कळव्यापासून विटा पण आज काय परिस्थिती आहे ऐकून घ्या. ठीक आहे, ऐकून घ्या. विटापासून काय परिस्थिती आहे बघा. ठीक आहे, ऐकून घ्या. आम्ही ऐकून घ्या. ठिकाणी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले. स्थानिकांकडनं जाणून घ्या, काय सांगाल या ठिकाणी अशा प्रकारे राजकारणच केलं जातंय फक्त आणि याचमुळे विकास रखडतोय? बिलकुल सगळ्या विकासाचा गळा घोटला जातोय, तो राजकारणामध्येच घोटला जातोय. कारण नुसती भांडणं करून आणि आमरी करून, यांच्याशी मी सहमत आहे ना, एका दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे, याबद्दल पण वाद नाही. पण पहिला हात पुढे कोण करणार हा प्रॉब्लेम झालेला आहे. पण कारण इथे असंच आहे, कोणतरी एक हात पुढे करतो तर दुसरा हात पुढे करत नाही आणि त्यामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत. आपण नागरिकांसाठी राजकारण करावं का राजकारणासाठी राजकारण करावं हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि एकंदरीत यामुळे वाहतुकीचा बोजवारा झालेला आहे. प्रदूषणाची पण मोठी गंभीर समस्या आलेली आहे. आता मी कालच ऐकलं की रस्ते पाण्याने धुणार आहेत वगैरे. पाण्याची समस्या आपल्याकडे गंभीर आहे. म्हणजे एका समस्ये मिटवत असताना दुसरी समस्येला जन्म दिला जातो. हातात हात घालून सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं आणि या संपूर्ण जो वाहतुकीचा खोळंबा ठाण्यामध्ये सध्या उडतो यावरती उपाय शोधावा असं स्थानिकांची कळकळीची विनंती या ठिकाणी आहे. मात्र आता जर बघितलं चर्चेमध्ये राष्ट्रवादीकडनं शिवसेनेवर आणि शिवसेनेकडनं राष्ट्रवादीवर आरोप करण्यात आला. मात्र नेमकं ही जबाबदारी कुणी आपल्यावर घ्यायला तयार नाही. सर्वसामान्यांची जबाबदारी आहे, सत्ताधाऱ्यांची, विरोधकांची, सगळ्यांची जबाबदारी आहे. अपेक्षा करूया ठाण्यामध्ये जो वाहतुकीचा खोळंबा उडाला आहे, वाहतुकीची कोंडी झाली आहे, ती कोंडी लवकरात लवकर फुटो. अर्थात यासाठी सगळ्या पक्षाच्या त्या निमित्तानं का होईना या सगळ्या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हातात हात घालून विकासाच्या कामाला लागतील हीच अपेक्षा करूया. बोल मुंबई बोल या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.